विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तर आजच्या आपल्या पालघर दौऱ्याविषयी कसा दौरा झाला आणि पालघरच्या विकास कामाबद्दल आपण पाहणी केली, काय सांगाल याबद्दल? आजचा जो दौरा आहे तो विशेषतः ज्या प्रकल्पांमुळे पुढच्या काळामध्ये पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून काम करणार आहे त्या प्रकल्पांच्या पाहणीचा दौरा आहे। यामध्ये पहिल्यांदा आम्ही बुलेट ट्रेनची पाहणी केली, बोईसर स्टेशनची पाहणी केली, त्यानंतर आम्ही वाढवणला जे बंदर आपलं होत आहे त्या संदर्भातली पाहणी आणि त्याची बैठक आम्ही केली। आणि आता हा जो आपला नवीन ऑफशोर एअरपोर्ट आपल्याला करायचा आहे त्या संदर्भातलं आता आमच्यावर प्रेझेंटेशन झालं, आता आम्ही त्याची पण पाहणी करणार आहोत। जो आपला कोरे बीच आहे त्याच्या जवळ आपण देशातलं पहिलं ऑफशोर एअरपोर्ट तयार करण्याचा निर्णय केलाय। प्री फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये ही जागा फिजिबल म्हणून आलेली आहे। आता आजच त्या संदर्भात डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर तयार करण्याचे आदेश मी दिले आहेत। आणि विशेषतः ही जी जागा आहे या जागेला एअरपोर्ट करत असताना आपला जो उत्तन विरार सी लिंक आहे त्या सी लिंक पासनं केवळ 5.5 किलोमीटरवरील जागा आहे, त्यामुळे ती सी लिंक वाढवून 5 किलोमीटरची अजून त्याच्यात भर घातली तर थेट उत्तन विरार सी लिंकची आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळेल। म्हणजे मुंबई पासनं पूर्ण कनेक्टिव्हिटी इथपर्यंत मिळेल। जवळपास हा 50-52 किलोमीटर तिथपासून येणार किंवा मुंबईच्या एअरपोर्ट पासून येणार आहे। नवी मुंबई एअरपोर्ट पासून 59 किलोमीटर हा 69 किलोमीटर हा येतोय। आणि दुसरं आपलं बुलेट ट्रेनचं स्टेशन हे याच्यापासून जवळ येत आहे, त्यामुळे एक प्रकारे हा जो सगळा आपला पालघर जिल्ह्यातला जो अर्बन भाग आहे त्या अर्बन भागाला एक मोठी कनेक्टिव्हिटी ही या एअरपोर्टमुळे मिळणार आहे। आणि साधारणपणे 2050 पर्यंत मुंबईमध्ये जी काही एअर ट्रॅफिक आपण अपेक्षित केलेली आहे, 2 एअरपोर्टचा विचार केल्यानंतरही जवळपास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक गॅप पडते। ती गॅप हा एअरपोर्ट भरून काढेल। 2 रनवेचा एअरपोर्ट असेल, त्यामुळे 2050 सालापर्यंत मुंबईला जी काही पॅसेंजर कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी क्रिएट करण्याकरता एअरपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे। त्या दृष्टीनं आज आपण याची पाहणी केलेली आणि आता डीपीआर झाल्यानंतर आपला प्रयत्न असेल की पुढच्या काळामध्ये अत्यंत वेगानं याच्या मान्यता घेऊन आणि हा एअरपोर्ट आपण तयार करणार आहोत। यासोबत जो काही आपला विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, त्यानंतर आपला जो नॅशनल हायवे आहे, अशा सगळ्या प्रकल्पांची आम्ही पाहणी करतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।